नमस्कार. खरं तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना तो खूप खास असणार आहे. का? कारण का आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही मार्क्स सांगणार आहे म्हणजे अप्रॉक्सिमेटली 90+ मार्क्स असे आहेत जे तुम्हाला फ्री मार्क्स आहेत. म्हणजे ते स्कोर करणं खूप इझी आहे. आणि जर आता फक्त सांगितलेलं तुम्हाला 4 स्टेप्स जरी फॉलो केल्यात तर डेफिनेटली तुमचे 90 मार्क्स जे कन्फर्म असणार आहेत. हा व्हिडिओ आता बनवण्याचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांसाठी किंवा पालकांशी ज्यावेळी मी बोलतो ना सगळे विद्यार्थी काय बोलतात तर डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे. त्यामुळे वाटतं की मार्क्स स्कोर करणं डिफिकल्ट जाते. मग तुम्हाला अप्रॉक्सिमेटली अशी काही स्ट्रॅटेजी सांगणं गरजेचं आहे की जे स्टेप्स जर तुम्ही आतापासून फॉलो केलेत तर तुम्हाला 90+ मार्क्स डेफिनेटली स्कोर करू शकता. आणि पेपरची डिफिकल्टी लेवल कशीही असू देत, इझी, मॉडरेट, डिफिकल्ट, परंतु तुमचे 90+ मार्क्स हे तुम्ही डेफिनेटली स्कोर करू शकता. या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 4 ज्या स्टेप्स सांगतोय त्या तुम्ही जरूर फॉलो करा. खरं तर आजचा हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता हे 90 मार्क्स तुम्ही आरामात स्कोर करू शकता. जे फ्री मार्क्स आहेत ते स्कोर करण्यावाली पहिली स्टेप आहे ती म्हणजे काय, इझी टॉपिक्स सिलेबसमधले पिकअप करायचे. खरं तर जे इझी टॉपिक्स आहेत म्हणजेच काय तर अप्रॉक्सिमेटली मी म्हणतो 90 मार्क्सपैकी 50 मार्क्स हे फक्त तुमच्या इझी टॉपिक्समधून येणार आहेत. मग आता इझी टॉपिक्स कोणकोणते आहेत बघा. मॅथ्समध्ये स्पेशली जर सांगायचं झालं तर मॅथ्समध्ये लॉजिक आहे, मॅट्रायसिस आहे, लिनियर प्रोग्रामिंग आहे, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, हे जे चॅप्टर्स आहेत ते खूप इझी विचारतात यामधून क्वेश्चन्स. म्हणजेच काय, आणि हे चॅप्टर्स काय तुम्हाला जास्त टाइम कन्झ्युमिंग पण नाही आहेत. यातून जर तुम्ही बेसिक जरी क्वेश्चन्स केलेत, जर तुम्ही मागचे 2 वर्ष जर बघायला एकदम बेसिक लेवलचेच, इझी टू मॉडरेट लेवलचेच क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामुळे हे चॅप्टर तुम्हाला स्किप करायचे आहेत. अप्रॉक्सिमेटली मी अज्यूम करतो की 50 क्वेश्चन्सपैकी 10 क्वेश्चन्स हे इझी टॉपिक्सवरून जे खूप इझी येणार आहेत. म्हणजे 10 मार्क क्वेश्चन्सचे 20 मार्क्स तुम्ही मॅथ्समधून स्कोर करू शकता. आता येतो फिजिक्स. आता फिजिक्स डिफिकल्ट जातं सगळ्या विद्यार्थ्यांना वाटतं, परंतु फिजिक्समध्ये सुद्धा काही हाय स्कोरिंग चॅप्टर्स आहेत ज्याच्यामधून खूप इझी लेवलचे क्वेश्चन्स, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात. आता हे कोणते चॅप्टर्स आहेत मी डिटेलमध्ये ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे की असे जे चॅप्टर्स आहेत जे तुम्ही जर कंप्लीट केले तर 120 मार्क्स आरामात स्कोर करू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देतोय. तो व्हिडिओ सगळ्या विद्यार्थ्यांनी जाऊन बघा. का? कारण का त्या व्हिडिओमध्ये तुम्ही 120 मार्क्स इझी चॅप्टर्स पिकअप करून कसे कव्हर करू शकता हे सांगितले. आता फिजिक्समध्ये जर सांगायचं झालं तर थर्मोडायनॅमिक्स आहे, सेमी कंडक्टर्स आहे, EM आहे. आता हाय जे वेटेज चॅप्टर्स असतात ना ते तुम्ही पिकअप करा. का? कारण का हाय वेटेज चॅप्टरचा फायदा हाच असतो की इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट तिन्ही लेवलचे क्वेश्चन्स येतात. आणि आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, आणि इझी टू मॉडरेट क्वेश्चन तरी आपल्याला सॉल्व्ह होणारच आहेत ना. त्यामुळे फिजिक्ससाठी जे हाय वेटेज चॅप्टर्स आहेत त्याच्यासाठी मी एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक देतोय, तो जरूर पहा. आणि आता येतो केमिस्ट्रीमध्ये. आता केमिस्ट्रीमध्ये जर बघाल ना मी गेल्या 2 वर्ष बघतोय तर सगळे क्वेश्चनची लेवल जे आहे इझी टू मॉडरेटच आहे. मॅक्सिमम जेवढे क्वेश्चन बघतो डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड टेक्स्टबुकमधून पिकअप केले आहेत आणि तुम्हाला विचारलेले आहेत. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये जर तुम्हाला फॉर्म्युला माहीत असेल आरामात तो क्वेश्चन सॉल्व्ह होतो. म्हणजेच काय, केमिस्ट्री हा सगळ्यात जास्त स्कोरिंग सब्जेक्ट असणार आहे तुमच्यासाठी. त्यामुळे स्टेप नंबर 1 आहे की सिलेबसमध्ये इझी चॅप्टर्स कव्हर करायचे. मॅथ्समध्ये अप्रॉक्सिमेटली 20 मार्क्स तिथून मिळतील, केमिस्ट्रीमध्ये पण 20+ मिळतील आणि फिजिक्समधून समजा मी 10 मार्क्स आहेत. म्हणजेच काय, फक्त इझी चॅप्टर्स पिकअप करणं आणि ते कव्हर करणं यातून तुम्हाला 50+ मार्क्स मिळणार आहेत. ही झाली पहिली स्टेप. आता येतो स्टेप नंबर 2, ती आहे तुमची तुक्का स्ट्रॅटेजी. आता ज्यावेळी मी याच्यावरती डिटेल्ड व्हिडिओ बनवणार आहे की तुक्के कसे मारायचे, कसे MCQs गेस करायचे करेक्टली, परंतु आतापासून ही तुम्हाला सवय लावावी यासाठी मी वाटतो. कारण का प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करत बसायचं नाही आहे. हे जे मी वाक्य सांगतोय ते खूप गरजेचं आहे. प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करत बसायचं नाही आहे. क्वेश्चन समोर दिसला की तुम्हाला समजलं पाहिजे की हा क्वेश्चन मी सॉल्व्ह करत बसण्याऐवजी ऑप्शन्समधून जरी व्हॅल्यू जरी पुट केल्या तरी हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. स्पेशली मॅथ्समध्ये मी ज्यावेळी फॉलो करायचो लाईन अँड प्लेनमध्ये काही मॅथ्समध्ये ऑप्शनमधल्या मी व्हॅल्यू पुट करून ते ऑप्शन्स वगैरे म्हणजे अचूक उत्तर काढायचो. म्हणजेच काय, प्रत्येक क्वेश्चन आता सॉल्व्ह करत बसण्यात तुम्हाला वेळ घालवायचा नाही. क्वेश्चन समोर दिसला की समजलं पाहिजे की या क्वेश्चन्समध्ये या 2 तरी ऑप्शन्स येणार नाहीत. त्यामुळे ते 50% ऑप्शन्स तुम्ही एकतर डिलीट केले पाहिजेत. आणि दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजे काय तर क्वेश्चन तुम्हाला डिफिकल्ट आहे, इझी आहे हे सुद्धा चूज करता येईल. ही झाली स्टेप नंबर 2 आहे तुक्का स्ट्रॅटेजी, इझी क्वेश्चन्स पिकअप करणं. दुसरं, क्वेश्चन जर तुम्ही बघितला तेव्हा समजतं की पर्यायामधले ऑप्शन्स पुट करून सुद्धा काही आन्सर येतात ते शोधणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे तुक्का स्ट्रॅटेजी म्हणजे काय, प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करत बसण्यात वेळ घालवायचा नाही. ही तुक्का स्ट्रॅटेजी स्टेप नंबर 2 आता यासाठी सांगतोय का, कारण का ही जी आता तुम्ही MCQ सॉल्व्ह करतात, PYQ सॉल्व्ह करतात किंवा मॉक टेस्ट देताय त्यानुसार आतापासून ती तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी. ही झाली स्टेप नंबर 2.
स्टेप नंबर 3 आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय, रिपीटेड क्वेश्चन्स. आता रिपीटेड क्वेश्चन्स म्हणजे काय, आता काही जर क्वेश्चन्स बघाल ना तर उदाहरण नेम रिॲक्शन्स वगैरे हे क्वेश्चन्स डायरेक्टली विचारले जातात. दरवर्षी कोणते प्रत्येक शिफ्टमध्ये 1 किंवा 2 क्वेश्चन्स, अप्रॉक्सिमेटली 1 क्वेश्चन तरी हमखास असतो. आणि नेम रिॲक्शन्स फक्त तुम्हाला इतकंच करायचं आहे, जेवढ्या टेक्स्टबुकमध्ये केमिस्ट्रीच्या वगैरे नेम रिॲक्शन्स आहेत सरळ तुम्ही एका पेजवरती नोट डाऊन करून ठेवायचं आणि त्या डेली रिवाईज करत जायचं आहे. मग हे जे रिपीटेड क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला काय करायचं, परफेक्टच करून जायचं. म्हणजेच काय की जे क्वेश्चन समजा आले तर तुम्हाला रिस्क घेता येणार नाही, ते डायरेक्टली विचारतात. आणि रिपीटेड क्वेश्चन्स आता कुठून येतात ते सांगतो. जनरली सीईटी काही वेगळे स्वतःचे क्वेश्चन्स डिझाईन करतच नाहीत. गेल्या 2-3 वर्षातले जे PYQs आहेत ते फक्त तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. PYQs यावर्षी सुद्धा रिपीट होणार आहेत, फक्त त्यांच्या व्हॅल्यू चेंज करणार आहेत. त्यामुळे स्टेप नंबर 3 आहे तुमचे रिपीटेड क्वेश्चन्स, ज्यावरून तुमची जी 90 मार्क्स आहेत ते डेफिनेटली स्कोर करू शकता. मग यासाठी काय करायचं आहे, फक्त PYQs सॉल्व्ह करायचे आणि PYQs समजून घेऊन सॉल्व्ह करा. फक्त पुस्तकात दिलेलं आहे एक्सप्लेनेशन बघतो आणि सॉल्व्ह करतो मुळीच नाही आहे. क्वेश्चन्स फक्त बघून त्यानंतर कोणत्या PYQला कसं सॉल्व्ह केलं आहे हे डेफिनेटली कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. ही झाली स्टेप नंबर 3, रिपीटेड क्वेश्चन्सला स्ट्रॉंग करायचं आहे, रिपीटेड कन्सेप्टला स्ट्रॉंग करायचं आहे. आणि आता जो स्टेप नंबर 4 म्हणजे काय, पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी. पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय, मी काही विद्यार्थी तर असे पण बघितलेत की त्याचे मार्क्स भलेही खूप कमी होते परंतु पर्सेंटाईल जास्त होतं. म्हणजेच काय, पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी तुमची काय असली पाहिजे. मी प्रत्येक वेळी विद्यार्थी सांगतो केमिस्ट्री खूप इझी असणार आहेत, फिजिक्स थोडं मॉडरेट टू डिफिकल्ट येऊ शकतं, मॅथ्ससुद्धा मॉडरेट येणार आहेत आणि मॅथ्समध्ये क्वेश्चन्स लेंग्दी येणार आहेत. त्यामुळे तुम्ही पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी आत्तापासून तुमच्यात डेव्हलप झाली पाहिजे. आता ती पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी कशी कव्हर करायची याबद्दल सांगतो. ते म्हणजेच काय, टाईम बाउंडमध्ये तुम्ही जेवढे MCQ सॉल्व्ह करता ते टाईम बाउंडमध्ये MCQ प्रॅक्टिस झाली पाहिजे. म्हणजेच काय, जवळ एखादं स्टॉपवॉच लावा, त्यानुसार MCQ प्रॅक्टिस करा, जेणेकरून ते प्रेशर एखादा क्वेश्चन समोर आला तर अटेम्प्ट करायचा आहे की तो क्वेश्चन तिथं स्किप करून पुढे क्वेश्चनला मूव्ह ऑन करायचं आहे. हे खूप गरजेचं आहे की प्रत्येक क्वेश्चन जर तुम्ही असा जर टॅकल करत जाल आणि एखाद्या वेळेस डिफिकल्ट क्वेश्चन समोर आला, वाटतं अरे हा क्वेश्चन तर खूप डिफिकल्ट आहे, मग पुढे पण डिफिकल्ट आहे आणि याचा इफेक्ट पुढच्या क्वेश्चन्सवर होत जातो. असं तुम्हाला करायचं नाही आहे. हे आहे 4 स्टेप्स. पहिली स्टेप आहे ती म्हणजे काय, सिलेबसमध्ये इझी टॉपिक्स पिकअप करायचे आहेत, परफेक्ट करायचे आहेत, ज्यातून अप्रॉक्सिमेट 50 मार्क्स स्कोर होतील. स्टेप नंबर 2 तुक्का स्ट्रॅटेजी. आपले तुक्के म्हणजे गेस करणं, आपली जी सवय आहे ती सुद्धा बरोबर असली पाहिजे आणि ती या सवय आतापासून लावून घ्यायची. PYQ सॉल्व्ह करताना असू देत, MCQमध्ये पर्यायामध्ये ऑप्शन्स पुटअप करायचे आहेत क्वेश्चन्समध्ये आणि त्यानुसार तुम्हाला तुक्का स्ट्रॅटेजीनं स्टेप नंबर 2 मार्क्स स्कोरायचे आहेत. स्टेप नंबर 3 रिपीटेड क्वेश्चन्सला टार्गेट करायचे आहेत, PYQला टार्गेट करायचं आहे. स्टेप नंबर 4 पेपर कसा अटेम्प्ट करताय त्याची प्रॅक्टिस आत्तापासून झाली पाहिजे. खरं तर तुमचे जे फ्री जे मार्क्स आहेत ना हे फक्त तुमच्या या 4 स्टेप्सवरूनच कव्हर होऊ शकतात. त्यामुळे हे जे फ्री मार्क्स आहेत 90+ हे डेफिनेटली स्कोर करू शकता. फक्त हे ज्या 4 स्टेप्स सांगितल्या आहेत त्या तुम्हाला फॉलो करायचं आहे. खरं तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ ऑनलाईन टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी जरूर आमच्यामध्ये एनरोल करा, कारण का बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतोय. टोटल 25 फुल लेंथ ऑनलाईन टेस्ट आहेत, ज्यामध्ये तुम्हाला इन्स्टंटली तुमचा रिझल्ट कळतो. त्याचसोबत प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल्ड सोल्युशनची PDF मिळते आणि क्वेश्चनची जी डिफिकल्टी लेवल आहे ती CET एक्झामशीच रिलेटेड असणार आहे. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, पर्सनल मेंटरशिप आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. म्हणजेच काय, प्रत्येक विद्यार्थ्याला एक पर्सनल मेंटर असाइन केला जातो. तुम्हाला प्रिपरेशनमध्ये, MCQ प्रॅक्टिसमध्ये किंवा सिलेबस कव्हर करण्यात काहीही प्रॉब्लेम येत असेल तर डायरेक्टली तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे जेवढे डाऊट्स असतील ते डेलीच्या डाऊट सेशनमध्ये तुम्ही आमच्यासोबत बोलून क्लिअर करू शकता. आणि आमची जी मेंटरशिप सेशन असते तुमची कॅप प्रोसेसपर्यंत चालू राहणार आहे. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे काय, वीकली टॉपर सेशन सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. त्यामुळे आता वेळ आलेला आहे, फुल लेंथ मॉक टेस्टमध्ये जरूर एनरोल करा. बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट आम्ही तुमच्यासाठी प्रोव्हाइड केलोय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक दिली आहे, त्यावरती जाऊन जरूर एनरोल करा. खरं तर आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.